जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा. ग्वाल्हेरमधील आधुनिक जैन तीर्थक्षेत्र गोपांचल पर्वत इथं आपण आलेलो आहोत. माझ्या मागे आपण तळहटीमधलं मंदिर बघू शकता आणि या बाजूला दिगंबर जैन मंदिर 2 आहे आणि मागे जो पर्वत दिसतो या पर्वतावर ग्वाल्हेर फोर्ट जो आहे त्या फोर्टच्या भिंतीच्या खाली जैन मूर्ती आहेत. तर आपण त्या बघायला जाऊ. चला. जय जिनेंद्र. शैलकृत जैन गुफाएं, एक पत्थर की बावड़ी. यहाँ कुल 26 गुफाएं हैं जिनमें जैन तीर्थंकरों के विशाल तथा छोटी प्रतिमाएं हैं. इसमें उनके खड़े हुए तथा बैठे हुए दर्शाया गया है. प्रतिमाओं के पाठ पर शिलालेख खुदे हुए देखने को मिलते हैं. यहाँ अभिलेखों के में तोमर राजा डूंगर सिंह ईस्वी सन 1425 और 59 का नाम आता है. गुफा नंबर 1 के ऊपरी भाग में बावड़ी स्थित है जिसे एक पत्थर की बावड़ी के नाम से जाना जाता है. चला आपण या सुंदर रॉक कट मंदिराचं दर्शन घेऊ. बहुतेक सगळ्या मूर्तींचा विध्वंस केलेला आहे, पण आपण बघू शकतो या 5 उभ्या मूर्ती. मूर्तीचे चेहऱ्यावरचे भाव बघू शकता. पुराण्या मूर्ती खूपच सुंदर. खूप सुंदर मूर्ती आहेत. मधमाशांची पोळी लागलेली आहेत. तिथं बसलेली आदिनाथ स्वामींची मूर्ती, चेहरा नाही आहे पण मूर्तीची भव्यता आपण बघू शकता. वर हत्ती, खूपच सुंदर. इथं 7 तीर्थंकर. हे सुंदर दर्शन घेऊन आपण गुफेत जाऊ. गुफेत गेल्यावर पूर्ण मूर्ती दिसणार नाही. त्या सुंदर गुफा आहेत. वर शिखर सुद्धा बघू शकतो आपण, सुंदर रेखाटलेलं. पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती. या मूर्ती बघू शकतो आपण. सुंदर मूर्ती विध्वंस केलेला आहे. हरी शांतीनाथ भगवानांची मूर्ती. बाहेरनंच बघता येतो चेहरा पूर्ण. तिथनं दोन्ही बाजूला मूर्ती कोरलेली आहे. सुंदर कमळ, कमळ छत. या मूर्ती बाहुबली भगवान. हे कुठले त्यांच्या हातावरचे चिन्ह बघू शकतो आपण. हे बाहुबली भगवान. इथं समोर माता, तीर्थंकर माता. बरोबर. हे बाहुबली भगवान, तीर्थंकर माता. अरनाथ स्वामी. अजितनाथ. नेमिनाथ. ही पण नेमिनाथांची मूर्ती आहे. ही नेमिनाथ.
हे नेमिनाथ खूपच प्रचंड आहे. खंडित आदिनाथ भगवानांची मूर्ती, वर हत्ती वगैरे सुंदर बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर मूर्ती होत्या. आदिनाथ स्वामींची भयंकर मोठी मूर्ती आहे. मधमाशा आहेत, पण या पूर्ण 3 मजली मूर्ती आहे. आतनं बघता येत नाही, बाहेरनंच बघावी लागते. सुंदर मूर्ती. चेहऱ्यावरचे भाव बघू शकतो आपण. हरिण म्हणजे शांतीनाथ. ही शांतीनाथ भगवान, ती आदिनाथ भगवानांची बसलेली मूर्ती. या इथे एक मूर्तीमध्ये दिसते. अखंडित मूर्ती आहेत सगळ्या आत. हे नेमिनाथ भगवानांची मूर्ती, चेहरा नाही. हातात चक्र आहे. हातावर चक्र नाही, हातात चक्र आहे. महावीर भगवान. आदिनाथ भगवान. खाली यक्षक्षिणी बघा, सुंदर मूर्ती आहे. नेमिनाथ भगवान खंडित मूर्ती, वापिस चेहरा नाही. शिखर सुंदर कोरलेला आहे, चेहरा नाही. इथं आपण यक्षक्षिणी बघू शकतो आणि हे चिन्ह. इथं पण सुंदर मूर्ती कोरण्याचं हे झालेलं आहे. सुंदर गुफा आहे. या गुफामध्ये एक मूर्ती असणारच. पूर्ण मूर्ती उद्ध्वस्त केलेली आहे. इथे या गुफेमध्ये भरपूर मूर्ती आहेत. पार्श्वनाथ भगवान, 24 तीर्थंकर, भरपूर मूर्ती आहेत. चंद्रप्रभू भगवान, हा अजितनाथ. बऱ्याच मूर्तींची चिन्ह केलेली आहेत. तिथं 24 या घेन. हे 24 तीर्थंकर मध्ये आदिनाथ भगवान आणि 24 तीर्थंकरांची मूर्ती. इथं चतुर्मुख मंदिर आहे. जय जिनेंद्र ग्रुप पुणा.
या इथं जाऊन आपण दर्शन घेतलं. वर 24 तीर्थंकर आहेत. आणि आता पुढं माझा मोबाईल. खूप सुंदर मूर्ती. नेमिनाथ, अजितनाथ, संभवनाथ. इथं वराह हत्तीवर बसलेला आहे. वर कमळ सुद्धा काढलेलं आहे. सुंदर केव, सुंदर मूर्तीच. गुफेतनं दुसऱ्या गुफेमध्ये यायला हे बोगदा केलेला आहे. इथल्या मूर्ती विध्वंस झालेल्या आहेत आणि इथं आता हनुमान मूर्ती कोरलेली आहे. गोपांचल केवच्या उजव्या बाजूच्या शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. इथं काही केव्ज आहेत पण आत जाता येत नाही. वर काढा बघू शकता आपण. आणि हा शेवटचा भाग. इथे खाली मंदिर आहे. बहुतेक ही दगडातली बावडी म्हणाले ते बावडी असावी. असे हे गोपांचल पर्वत. सुंदर ठिकाण. जैन धर्माचं एक आगळं वेगळं ठिकाण जे मुस्लिम आक्रमणात ध्वस्त केलं गेलं. इथून आपण ग्वाल्हेर फोर्टला जाऊया. चला. जय जिनेंद्र.